नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जी के इज ओके या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सावळ्या गोंधळाबद्दल आपण माहिती देणार आहोत. मित्रांनो, याला सावळा गोंधळ असेच म्हणल्या जाईल कारण की बरेचसे असे लाभार्थी आहेत ज्यांना मार्च एप्रिल महिन्याचा हप्ता तर मिळालेलाच नाही. परंतु असे देखील लाभार्थी आहेत, एकूण 45 लाख लाभार्थी असे आहेत ज्यांना डिसेंबर पासून देखील हप्ता मिळालेला नाही. मित्रांनो, ज्यांनी ई-के-वाय-सी करून देखील त्यांच्या खात्यामध्ये अद्याप डिसेंबर पासूनचा हप्ता देखील जमा झालेला नाही. मार्च आणि एप्रिलचा तर दूरच राहिला मित्रांनो. असे देखील लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. परंतु अशा लाभार्थ्यांनी आता प्रतीक्षा न करता त्यांनी डायरेक्ट जिल्हा परिषद येथे उपोषण करण्याचे ठरवलेले आहे. त्याचबरोबर जिल्हा परिषद येथे त्यांनी जाऊन गोंधळ देखील घातलेला आहे मित्रांनो. हिंगोली जिल्हा परिषद येथील एक व्हिडिओ YouTubeवर समोर आलेला आहे की त्यांनी जिल्हा परिषद येथील कलेक्टर ऑफिस येथे मित्रांनो, हिंगोली येथील कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन गोंधळ घातलेला आहे की डिसेंबर पासूनचा आमचा हप्ता आलेला नाही. ई-के-वाय-सी करून देखील आम्हाला हप्ता मिळत नाहीत. जर हप्ता मिळणारच नसेल तर ही योजना बंद करा, असं डायरेक्ट स्पष्टीकरण त्या महिलांनी दिलेलं आहे मित्रांनो. योजनेचे पैसे सर्वांना द्या, नाहीतर योजना बंद करा, असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे मित्रांनो. एवढा गोंधळ होऊन देखील कलेक्टर ऑफिस येथून त्यांना काही देखील उत्तर मिळालेलं नाही की तुमचा हप्ता येणार किंवा नाही येणार. ज्या लोकांना 12 ते 15 मे दरम्यान जे हप्ता आलेला आहे त्याच लोकांना 3,000 रुपये मिळालेले आहेत. परंतु जे लाभार्थी या 2 महिन्याचे किंवा डिसेंबर पासूनच्या हप्त्याचे जे लाभार्थी वंचित आहेत त्यांना अद्याप देखील हप्ता मिळालेला नाही आणि सरकारकडून देखील त्याबाबतचे काही स्पष्टीकरण अजून आलेले नाहीत. मागील व्हिडिओमध्ये आपण जी-आर दाखवलेला आहे की मार्च आणि एप्रिलचा हप्ता खात्यामध्ये जमा होईल असा जी-आर आला होता. परंतु बरेचसे असे लाभार्थी आहेत त्यांना हा हप्ता देखील मिळालेला नाही मित्रांनो. म्हणून मित्रांनो, याबाबत तुम्हाला काय वाटते याचं स्पष्टीकरण तुम्ही कमेंटमध्ये करू शकता मित्रांनो. त्याबाबतची चर्चा कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, जेणेकरून आपल्याला याची सर्वस्व माहिती मिळून जाईल. व्हिडिओ या ठिकाणी थांबत आहे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.